जय गणेश. श्री सुवर्ण तरुण मंडळ धनकवडी या 2025च्या गणेशोत्सवानिमित्त आज सर्व सभासदांच्या वतीने मंडळाबद्दल काही गोष्टी मी आज इथे सांगणार आहे. आपल्या मंडळाची स्थापना माननीय धनकवडी गावचे सरपंच तात्यासाहेब भिंतडे यांच्या संकल्पनेतून आणि आपले प्रेरणास्थान स्वर्गीय गणेश शेठ उत्तमराव भिंतडे यांच्या मार्गदर्शनाने झाली. गणेश शेठ 2004 पासून मंडळाचे अध्यक्ष होते, संस्थापक तात्यासाहेब होते आणि जे आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते होतो तर हे आम्ही सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सवाची सुरुवात झाली. 15 ऑगस्ट 2004 रोजी मंडळाचे आपण स्थापना ही 15 ऑगस्टला केली. मंडळ आपलं थोडं नावारूपाला यायला लागल्यानंतर सामाजिक उपक्रम असतील, काही शैक्षणिक मदती असतील, या पद्धतीने दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम होत होते. 2015ला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. त्यावेळेस मंडळाने जवळपास 5 ट्रक धान्य हे नांदेड येथील जे दुष्काळी भाग होते या ठिकाणी आपण दहीहंडी आपला कार्यक्रम रद्द करून पूर्ण त्या खर्चातून पूर्ण धान्य आपण त्या नांदेड वासियांना मदत म्हणून केलं. 2016-17 मध्ये पण पूरसदृश्य स्थिती झाली होती. त्या काळात पण आपण सांगली, कोल्हापूर त्या साईडला भरपूर पूरग्रस्तांना मदत केली. मंडळाचा 21 वर्षाचा प्रवास सांगायचा झाला तर आजपर्यंत आपण कधीही वर्गणी कोणाकडे मागितलेली नाहीये, कोणाची स्पॉन्सरशिप नसते, कोणाची ॲडव्हर्टाईज नसते. मंडळाचे सर्व कार्यकर्ते मिळून त्यांच्या ऐच्छिक देणगीतून हा पूर्ण सोहळा आपला होत असतो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष निलेश दादा भिंतडे, सिंहाचा वाटा अध्यक्षांचा असतो. आपल्याकडे सगळे पूर्ण एज्युकेटेड आहेत. आपल्या मंडळात कोणताही गुन्हेगार नाहीये. आपल्या मंडळातील सर्व मुलं ही एक व्यावसायिक आहेत, शिक्षण घेणारी आहेत आणि काही जी जॉबला आहेत ती की एकी हेच बळ जे म्हणतात ना, जी मन आहे ती मन तंतोतंत आपल्या सुवर्णयोग मंडळामध्ये पाळली जाते. जे स्थापनेपासून आहेत ते आजपर्यंत आहेत. आज आमच्यातली छोटी छोटी मुलं जे आमची मुलं आहेत लहान, सगळ्यांची मुलं आज मंडळात कार्यरत आहेत. छोटे सभासद आमचे परंपरा एक लेगसी जो प्रकार आहे तो आपल्या मंडळात अजूनही व्यवस्थित चालू आहे. बैलजोडीची परंपरा, ते आमचे मित्र आहेत रवींद्र कोंडरे पाटील, दरवर्षी आपल्याला ते मोफत बैलजोडी देतात. जनरेटर झालं, जनरेटर हे आपल्या मंडळाचे मार्गदर्शक स्वर्गीय प्रकाश नाना कामते यांनी सुरू केलेले जनरेटर ते आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाहीत आणि नानांनंतर ती प्रथा आज आपले योगेश कामते मंडळाचे सभासद आहेत, ते आपल्याकडनं कोणत्याही प्रकारचा खर्च घेत नाहीत. आपल्या मंडळात ना कधी कुठल्या प्रकारचे वाद झालेत, ना कुठली स्पर्धा आपण कोणाशी करतो. आज मंडळाचं आकर्षण एवढं लोकांना असतं की आपल्या मिरवणुकीला एवढी तरुणांची, ज्येष्ठ नागरिकांची, महिलांची, लहान मुलांची एवढी गर्दी असते. मंडळाची ओळख एक आपली वेगळी होत गेलेली आहे. म्हणजे दक्षिण पुण्याचा दगडूशेठ म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. 2025चा उत्सव हा आपला सालाबाद प्रमाणे तसाच जल्लोषात या भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. जय गणेश.